नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अन्नपूर्णाला आता समजणार आहे की कमळी हीच आपल्या राजनची आणि राजन आणि गौरी यांची मुलगी आहे. तर त्याचबरोबर हे सगळं कशामुळे प्रूव्ह होणार आहे, तर कमळीलाही आजपर्यंत जी गोष्ट माहीत नाही आहे ती गोष्ट सर्वांच्या समोर येणार आहे. कमळीच्या गळ्यामध्ये जे लॉकेट आहे त्या लॉकेटमुळं हे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला डेली आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर इकडे अन्नपूर्णा मॅडम ह्या खूप टेन्शनमध्ये असतात. शेवटचे 2 महिने राहिलेले आहेत. 6 महिन्यांपैकी 4 महिने संपलेले आहेत, तरीही आपली नात कोण आहे हे अजून सत्य समोर आलेलं नाही. त्यामुळे त्यांना काळजी वाटत असते. त्या म्हणत असतात की काय झालंय, कुठे असेल माझी नात, माझी नात ठीक तर असेल ना. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना काळजी वाटत असते. त्या म्हणत असतात की नाही, माझी नात जिथे कुठे असेल तिथे ती सुखरूप असली पाहिजे. तिला शोधून आणण्यासाठी मला जे काही करावं लागणार आहे ते सगळं करायची तयारी माझी आहे, असं म्हणत त्या विचार करत असतात. आणि त्याचबरोबर राजन आणि त्यांच्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं. राजन म्हणत असतो की आई, कामिनी आणि रागिणीने जी अट ठेवलेली आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाहीये, आता काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा मात्र अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात की नक्की काय करायचं, तुझ्या डोक्यात काय आहे, असा विचार सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मॅडम ह्या मंदिरात आलेल्या असतात आणि त्या मंदिरात तिथे आलेल्या आहेत. तेव्हा मात्र त्यांच्या समोर जे सत्य येणार असतं ते सत्य पाहून त्यांना खरं तर धक्का बसत असतो. कारण त्या मंदिरात आलेल्या असतात, गुरुजींना तिथे म्हणत असतात, पूजा करत असतात. तिथे म्हणत असतात की नक्की काय होईल, कधी माझी नात माझ्याजवळ येणार आहे, या गोष्टीचा मी विचार करते, असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की अहो, तुमची नात तुम्हाला मिळालेली आहे, तुमची नात तुमच्यासोबतच आहे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की अहो, कसं शक्य आहे, तुम्ही अनिकाबद्दल बोलताय का? तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही नाही, अनिका मॅडमबद्दल नाही बोलत मी, तुमची थोरली नात ही तुम्हाला भेटलेली आहे. तेव्हा त्यांना आठवतं, अन्नपूर्णाला आठवतं की जे गुरुजी येतात त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची आणि तुमच्या नातीची भेट झालेली आहे. पण हे सगळं कसं शक्य आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि अन्नपूर्णा मॅडम मात्र विचार करत असतात. त्या म्हणत असतात की कुठे असेल माझी नात, मला कधी भेटली आणि मग मला आठवत का नाही आहे, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्या मात्र विचार करू लागलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात की कसं शक्य आहे, माझी नात जर मला भेटली होती तर मला का कळलेलं नाही आहे की माझी नात माझ्याकडे येऊन गेलेली आहे, मला का समजत नाही आहे, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्या मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की हे बघा, तुमची आणि तुमच्या नातीची भेट झालेली आहे आणि लवकरच सत्य समोर येणार आहे. भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत इतके वर्ष झालं भूतकाळातील सत्य शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण फायनली ती गोष्ट तुमच्या समोर येणार आहे, अशा पद्धतीने बोलणं चालू असतं. अन्नपूर्णा मॅडम यांना मात्र काळजी वाटत असते, कारण त्यांच्याकडे फक्त 2 महिने राहिलेले असतात. आणि या 2 महिन्यांमध्ये जर त्यांची थोरली नात सापडली नाही तर ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार असते आणि अनिका एकमेव वारसदार असणार असते, हे ठरलेलं असतं. आता हे सगळं कसं करायचं आहे, कारण पुढची मुदत तर ह्या वाढवून देणार नाही, कारण यांना काहीही करून माझी थोरली नात सापडूच नाही असं वाटत आहे, हे अन्नपूर्णा मॅडम यांना चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे राजनलाही त्यांनी बोलवून घेतलेलं असतं. राजन मंदिरात आलेला असतो. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की मला एक सांग की तू तिकडे सिद्धटेक या गावी जाऊन आलेला होता ना, तिथं तुला काय समजलं? तेव्हा राजन सांगू लागतो की मी तिथं चौकशी करण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला आहे, पण माझ्या हाती तिथं गेल्यानंतर काहीच लागलेलं नाही आहे. मी खूप वेळा प्रयत्न करूनही मला कोणतीच गोष्ट मिळालेली नाही. हे ऐकल्यानंतर मात्र अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात पण तू असं कसं म्हणतोस, अशी हार मानून आपल्याला चालणार नाही आहे. तेव्हा राजन म्हणत असतो म्हणजे आई तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणत असतात की अरे तुला माहिती आहे का की कमळी आहे ना आपली, कमळी सिद्धटेक गावचीच आहे. तेव्हा राजन म्हणतो हो ग, मी विसरलोच. तेव्हा आजी म्हणतात की मला असं वाटतंय की कमळीला नक्कीच काहीतरी माहिती असणार आहे. आपण ना एकदा काय करूया माहिती आहे का, आपण ना कमळीला विचारूया. थांब, मी कमळीला बोलावूनच घेते. मग आजी कमळीला तिथे हॉस्टेलमध्ये फोन करतात आणि तिला निरोप द्यायला सांगतात की कमळीला मंदिरात पाठवून द्या. आता कमळीला आजींनी बोलवलेलं असतं, कमळी पण आजींनी बोलवले ना, मग बस कमळीसाठी तेवढाच निरोप पुरेसा असतो. आणि कमळी मात्र धावतच आलेली असते. कमळी जेव्हा येते तेव्हा
कमळी म्हणत असते की मला बोलायचं आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं काय झालं, तुला मी बोलवलं होतं ना अर्जुन. तेव्हा कमळी टेन्शनमध्ये असते. तेव्हा आजी म्हणत असतात, काय झालं, नक्की कसलं टेन्शन आहे तुला. कमळी मात्र सांगू लागते की मला ना माहीत नाही आहे, पण माझी आई ना इकडे यायला निघाली होती आणि तिला मी फोन केला तिकडं गावी, पण ती गावी नाही आता. ती निघालेली आहे मुंबईला यायला आणि तिला मुंबईतलं काहीच माहीत नाही आहे. तिने मुंबईत कशी येणार आहे, काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टीची मला कल्पना नाही आहे. आणि आता आईशी मी संपर्क तरी कसा करू, कारण तिच्याकडे फोनही नाही. हा प्रश्न पडलेला असतो. आजी म्हणत असतात की काळजी करू नको, नक्कीच मी तुझी आणि तुझ्या आईची भेट घडवेल, असं आजींनी शब्द दिलेला असतो. तेव्हा कमळी म्हणत असते की चालेल. पण कमळी म्हणत असते की पण तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम होता. तेव्हा आजी म्हणत असतात की थांब, मी माझा प्रॉब्लेम आधी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि त्यानंतर मग आपण माझं काय आहे ना ते विचारून बघूया. तेव्हा कमळी म्हणत असते की चालेल, पण माझी आई ती कोणत्या अडचणीत तर सापडली नसेल ना, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असतात की काळजी करू नको, ती कोणत्याही अडचणीत सापडणार नाही, मला खात्री आहे तुझी आई ही सुखरूप असणार आहे, असं कमळीला त्या सांगत असतात. आधी आपण तुझ्या आईला शोधूया आणि मग मी जे काही म्हणते त्याबद्दल आपण ठरवूया, असं दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. निंगी मात्र इकडे विचार करत असते. निंगी म्हणत असते की अगं कमळे, काळजी करू नको, सगळं नीट होणार आहे, कोणत्याही गोष्टीचा विचार करायची अजिबात गरज नाही, असं निंगी इकडे कमळीला सांगत असते. कमळी म्हणत असते पण कधी नीट होणार आहे, माझी आई तर ठीक असेल ना. निंगी म्हणत असते की आता अन्नपूर्णा आजीने सांगितलंय ना आपल्याला, मग सगळं व्यवस्थित होणार आहे, तू जरा शांत राहा बरं, असं म्हणत ती कमळीला शांत करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पुन्हा दोघीजणी अन्नपूर्णाकडे निघालेले असतात आणि कमळीच्या गळ्यात लॉकेट असतं आणि अचानक आतमध्ये येताना दरवाजाच्या तिथे ते लॉकेट अडकतं आणि कमळीच्या गळ्यातलं लॉकेट हे त्याच्यातलं जे पेंडन असतं त्याच्यामध्ये असलेला जो हार्ट शेपचं पेंडन आहे ते उघडतं आणि त्यामधले फोटो अन्नपूर्णा आणि राजन या दोघांच्या पुढे ओपन होतात. तेव्हा कमळीला सुद्धा धक्का बसतो, कारण कमळीला माहितीच नव्हतं की असं काहीतरी होणार आहे. आणि त्याचबरोबर हे लॉकेट अशा पद्धतीने इथे ओपन होईल आणि जेव्हा ते ओपन होईल तेव्हा अशा पद्धतीने तिला कळेल तिचे बाबा कोण आहेत, हे सत्य आज तिच्या समोर उलगडलेलं असतं. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय घडतंय, असं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र हे बोलत असतात आणि इकडं कमळी मात्र पाहत असते. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की थांब, मला बघू देते. तेव्हा कमळीला विचारलं जातं की हे कोण आहे. तेव्हा कमळी सांगत असते की ही माझी आई आहे. तेव्हा ती विचारते तुझ्या आईचं नाव काय आहे. तेव्हा कमळी म्हणत असते की माझ्या आईचं नाव तर सरू आहे. तेव्हा ती म्हणत असते की नाही. राजन तेवढ्यात तिथे येतो आणि म्हणू लागतो की नाही नाही, ही तर माझी गौरी आहे. आणि त्याचबरोबर कमळीला विचारतो की कुठे आहेत त्या. कमळी म्हणते ही माझी आई आहे. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कमळीलाही सुचत नसतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. म्हणजे गुरुजी जे सांगत आहेत ते हे समोर आलेलं असतं, ते सत्य समोर आलेलं असतं. आणि फायनली आजीला कळलेलं असतं की त्यांची नात ही कमळी आहे, हे सत्य उलगडलेलं आहे. त्याचबरोबर राजनला सुद्धा कळलेलं आहे की त्याची मुलगी ही दुसरं तिसरं कोणी नाही आहे, तर ती कमळी आहे, हे सत्य आज त्यांच्या समोर आलेलं असतं. आणि दोघांनाही धक्का बसलेला असतो. दोघंही विचार करू लागलेले असतात की हे कसं शक्य झालं. इतके दिवस कमळी आपल्यासोबत आहे, पण आपल्याला मात्र कळलंच नाही आहे कमळी आपली नात आहे आणि ही आपली मुलगी आहे. हा विचार राजनच्या सुद्धा डोक्यात आलेला असतो. तर आता आजी आणि त्याचबरोबर राजन हे सत्य सर्वांच्या समोर कसं आणतील, नक्की आणखी काय प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.